बऱ्याचशा वेळेस आपण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना किंवा फंड निवडताना रेटिंग बघून निवडतो काय? किंवा रेटिंग स्टार रेटिंग ज्याचा 5 स्टार आहे, 2 स्टार आहे, 3 स्टार आहे, वेगवेगळ्या ज्या रेटिंग एजन्सी आहेत त्या फंडला रेटिंग देतात किंवा रेट करतात आणि त्यानुसार ते 5 स्टार, 3 स्टार, 2 स्टार तो फंड ठरतो त्या त्या कॅटेगरीमध्ये. तर ह्या स्टार रेटिंग बघून आपण फंडमध्ये गुंतवणूक करावी का ह्याच्यासाठीच हा व्हिडिओ आहे. बघा, रेटिंग ही जी असते ही त्या त्या फंडची त्या कॅटेगरीमध्ये जे काही सर्व गोष्टी म्हणजे वेगवेगळ्या कंपन्यांचे फंड आहेत त्या कॅटेगरीचे. थोडक्यात जर स्मॉल कॅप असेल तर स्मॉल कॅपमध्ये जेवढ्या तुमच्या म्युच्युअल फंडच्या एम-सी आहेत, कंपन्या आहेत, त्यांचं सगळ्यांचे फंड कन्सिडर करून मग त्याच्यामध्ये कुठला चांगला चाललेला आहे मागच्या त्या त्या पिरियडमध्ये तर तो टॉपला येतो. तर असं असतं का की मी एखादा 5 स्टार रेटिंग फंड घेतला म्हणजे तो चांगला? तर असं बिलकुल नसतं. कारण फंडची एन-ए-व्ही त्याची जी व्हॅल्यू आहे ही डेली चेंज होत असते आणि जेव्हा प्रत्येक फंडची व्हॅल्यू ही डेली चेंज होते त्याचाच अर्थ काय आहे, त्याची जी रिटर्न दिलेले आहेत त्या मागच्या पिरियडमध्ये किंवा ज्या ओव्हरऑल तर ते डेली चेंज होतात. म्हणून काही तुम्ही एखादा 5 स्टार फंड घेतला तर तो सगळ्यात शेवटपर्यंत 5 स्टारच राहील याची बिलकुल काही गॅरंटी नसते किंवा शाश्वती नसते. परंतु आपण बऱ्यापैकी काय करतो की आपल्याला ॲपमध्ये कुठेतरी रेटिंग वगैरे दिसते किंवा तो 5 स्टार रेटिंग फंड आहे, मग हा फार चांगला आहे आणि हा फार चांगला रिटर्न देऊ शकतो ह्या आशेतून आपण त्याच्यात मे बी गुंतवणूक करतो आणि त्यावेळेस आपल्याला कुठंतरी आपली चूक होऊ शकते. तर फंड सिलेक्ट करताना तुमची एकतर तुम्ही म्युच्युअल फंड हे त्याचे जे रिटर्न आहे ते सब्जेक्ट टू मार्केट रिस्क आहेत, डिपेंड ऑन द मार्केट रिस्क आहेत आणि त्यासाठी तुम्हाला जेव्हा पूर्ण फंडची हिस्ट्री किंवा त्याचं जेव्हा ॲनालिसिस करायचं आहे तेव्हा तुम्ही त्याच्या स्टॉकपर्यंत पोचलं पाहिजे तरच त्याचं ॲनालिसिस होऊ शकतं किंवा तुम्हाला त्या म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटवर जो एक्सपर्ट आहे त्याच्यासोबत तुम्ही डिस्कस करून याच्यात गुंतवणूक करू शकता किंवा जेव्हाही आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची तेव्हा एक्सपर्टच्या सल्ल्याने करावी. हा इथं डिस्क्लेमरसुद्धा देणं गरजेचं आहे. तर बघा काय होतं की बऱ्याचशा वेळेस जे काही तुमचे स्टार रेटिंग फंड आहेत हे आपण स्टार रेटिंग ॲपमध्ये बघून त्यावर इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न करतो. परंतु असं बिलकुल नसतं की तुमचे जे काय आज 5 स्टार फंड आहे हा तुमच्या त्या पुढच्या इन्व्हेस्टमेंट पिरियडच्या शेवटच्या दिवसापर्यंत स्टार रेटेड तो सगळ्यात 5 स्टारच राहील. कारण काय होतं याची एन-ए-व्ही दररोज चेंज होती, याची प्राईस दररोज चेंज होती. तुम्ही जेव्हा आज इन्व्हेस्टमेंट करतात त्यावेळेस तो फंड 5 स्टारला असेल, दुसऱ्या दिवशी दुसरा फंड त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त बेटर परफॉर्म करू शकतो कारण त्याचे स्टॉक त्या दुसऱ्या दिवशी चांगले परफॉर्म करतात आणि अशा पद्धतीने हे डेलीचं चेंजेस होतात आणि त्यामुळं हा एवढ्या रेसमध्ये कधी मागं पडू शकतो, कधी खाली जाऊ शकतो हे सांगू शकत नाही आपण. 1 स्टार रेटेड फंड, 2 स्टार रेटेड फंडसुद्धा तुम्हाला 5 स्टार रेटेड फंडपेक्षा जास्त रिटर्न देऊ शकतात जर तुम्ही तेवढ्या पिरियडमध्ये तेवढ्या इन्व्हेस्टेड हॉरिझॉनमध्ये प्लॅनिंग थ्रू तुमच्या व्यवस्थित रिस्क अलोकेट करून किंवा डायव्हर्सिफाय फंड करून तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेलं असेल तर. 1 स्टार फंड, 2 स्टार फंड, 3 स्टार फंड हे सुद्धा तुमचे शेवटच्या 2, 3, 4, 5 वर्षात 5 स्टार होऊन किंवा तुम्हाला त्या स्टॉकमध्ये जास्त रिटर्न मिळवून तुम्हाला तो फंड टॉपला येऊ शकतो. कारण आपल्यापैकी बऱ्याच जणांचा हा समज आहे की 5 स्टार फंड घेतला म्हणजे तो सगळ्यात चांगला आहे. असं बिलकुल नाही. हे जे 5 स्टार फंड आहे हा मागं रिटर्न दिले मागच्या 5-10 वर्षात, 2 वर्षात त्या पिरियडमध्ये म्हणून तो आत्ता टॉपला आलेला आहे. याचा अर्थ हा नाही की हा टॉपचाच आहे. बऱ्याचशा वेळेस आपण ॲपमध्ये बघून किंवा आपल्याला ते दाखवतात. कारण काय असतं की ॲपमध्ये त्यांना काही फिल्टर लावायला अवघड जात नाही. आजचा जो म्हणजे ज्याची सगळ्यात चांगली एन-ए-व्ही आहे तो वर येतो, तो रेटेड चांगला दिसतो आणि तो आपल्याला रिकमेंड केला जातो किंवा तो आपल्याला दिसतो आणि त्याच्यात आपण फसतो. 1 स्टार फंडसुद्धा तुमच्या सगळ्यात जास्त रिटर्न देऊ शकतो.
कारण मागच्या पिरियडमध्ये त्यानं परफॉर्म केलं नाही, त्याचे स्टॉक परफॉर्म झालेले नसतील, ते स्टॉक त्या सायकलमध्ये 4-5 वर्षाच्या मागं राहिलेले असतील किंवा ती 5 वर्षाची सायकल त्या स्टॉकमध्ये त्या फंडच्या स्टॉकला मे बी तेवढी ग्रोथ मिळालेली नसेल, परंतु येणाऱ्या काळात त्या स्टॉकला ग्रोथ मिळून त्याचे रिटर्न तुमच्या फंडमध्ये रिफ्लेक्ट होतील. तरी हाच एक महत्त्वाचा इथं विषय आहे की आपण स्टार रेटिंगवर न जाता किंवा स्टार रेटिंग न बघता आपण जर आपल्या फायनान्शियल असेट अलोकेशन करून, आपण जर आपली रिस्क चेक करून, जर आपण आपल्या डिसिप्लिन पाळून, आपण एक्सपर्ट फार नसताल तर एक्सपर्टचा सल्ला घेऊन डिसिप्लिन जेव्हा लाँग टर्ममध्ये इन्व्हेस्टेड राहतात त्यावेळेस तुमचे रिटर्न बनतात, ना की तुमची फक्त स्टार रेटिंग किंवा ॲपचे मागचे 5-10 वर्षाचे फंडचे रिटर्न बघून रिटर्न बनतात. तर या व्हिडिओचा उद्देश हाच होता की आपल्याला ही सुद्धा एक गोष्ट कळणं गरजेचं आहे की म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा जेव्हा इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा ॲपमध्ये जेव्हा तुम्ही रेटिंग बघून करता तर त्यावेळेस तुम्ही नक्कीच काळजी घेतली पाहिजे की आपलं ॲनालिसिस केलं पाहिजे, आपण आपल्या फंडचं डिटेल्ड पोर्टफोलिओ चेक केला पाहिजे आणि किंवा आपण ॲटलिस्ट हे जर आपल्याला करत नसेल तर एक्सपर्ट थ्रूसुद्धा याच्यात तुम्ही जाणं गरजेचं आहे. कारण म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट ही सब्जेक्ट टू मार्केट रिस्क आहे. ज्यावेळेसही तुम्हाला गुंतवणूक करायची त्यावेळेस नक्कीच चांगल्या आर्थिक एक्सपर्टचा किंवा म्युच्युअल फंड एक्सपर्टचा सल्ला घेणं गरजेचं आहे, ना की हा इथं रिकमेंडेशन आहे. थँक्यू.